आवश्यकता आहे प्रोटीनची, मी त्यात दुमत नाही, परंतु हे गरजेचं नाही की नॉनव्हेज मधूनच तुम्हाला प्रोटीन मिळते. ज्यावेळेला मी एवढं सगळं रन करत होतो त्यावेळेला सगळेजण मला पहिल्यांदा कोणी भेटला की तेच प्रश्न पहिला तेच, सर तुम्ही काय खाताय? म्हटलं खाणं महत्वाचं नाही, तुमच्या डोक्यात पाहिजे तुम्हाला काय करायचं आहे. तुम्ही जर हे रन वगैरे जे मायलेज जे जास्त दिसते ते तुम्ही तुमच्या बॉडीने करण्यापेक्षा माइंडनी जास्त करू शकता. माइंडसेट जर झालं तुमचं की मला आज एवढे किलोमीटर करायचं आहे तर तेवढं किलोमीटर होऊ शकतं. पण तुम्ही फक्त खाण्याकडेच लक्ष दिलं, लक्ष देऊ नका, तुम्ही व्यायामाकडे लक्ष द्या. तुम्ही सुरुवात करा. जे बाहेरची मिळतात फळं तर त्याच्या मागे जास्त लोक लागले. माझं तर हे म्हणणं हे आहे की आपण जिथे आहो, ज्या भागात आपण राहतो त्या भागात जे उगवतं ते खा. समजा आता केरळाचे लोक म्हणतील नाही आम्हाला ते गव्हानीच होते, त्यांच्या भागात ते गहू पिकत नाही, ते तांदूळ खाऊन तांदळाचे पदार्थ खाऊन ते जगू शकतात. आता पीटी उषा आपल्याला केवळ भातच खायची, जास्त जास्त मासे वगैरे खात असेल, मला कल्पना नाही ती व्हेज होती नॉन व्हेज होती, तर भातच खाऊन एवढे रनिंगचे तिने अवॉर्ड घेतले किंवा रनिंगचे रेकॉर्ड केले. म्हणजे असं काहीच नाही की भातच खाला. तुम्ही ज्या एरियात राहता त्या एरियात जे काही उगतं ते खायचं. फळांचं सुद्धा तेच, आपल्या भागात जे काही फळं पिकतात ते खा. नॉनव्हेज खाल्लंच पाहिजे असं काही नाही. आणि मी तर म्हणतो की आपला भारतीय आहार जो आपला एकदम संतुलित आहे, आणि आपल्या स्त्रिया ज्या आहेत, घरच्या स्त्रिया आहेत, त्यांना एवढं सगळं नॉलेज आहे ना, त्या इतकं छान तुम्हाला खाऊ घालतात. कसं असते की जर तुम्ही खूप टेन्शनमध्ये नाही मला हे नाही खायचं, मला ते नाही खायचं, अशा याच्यात सुद्धा जगलं तरी मन मारून जगल्यासारखं होतंय. माझं सगळ्यांना एकच फॉर्म्युला आहे, सगळ्यांना एकच सांगणं आहे, एन्जॉय द लाईफ बट मस्ट बी रेडी फॉर त्याच्या परिणामासाठी. मला जर तुम्ही आज काही गोड प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं, गोड म्हणा का तेलकट म्हणा, पार्टी केली, दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही कॅलरीज बर्न करा, किंवा खूपच जास्त प्रमाणात झालं असेल तुमचं आजचं खाणं, तर दुसऱ्या दिवशी फक्त फलाहार घ्या, फळं खा, फक्त बॅलन्स करायचं. बॅलन्स करा. लाईफ बॅलन्स करणं खूप महत्वाचं आहे. स्पेशली जेव्हा आपण जिममध्ये जातो ते रेकमेंड करतात की इतकं इतकं नॉनव्हेज रोज खायचं आहे किंवा अंडे असतात. पण जर एखादा व्यक्ती व्हेजिटेरियन आहे आणि त्याला तरीसुद्धा ती एक नीड फुलफिल करायची, तर मग त्यांनी काय घ्यायला हवं? कारण आत्ता खूप भेसळयुक्त पदार्थ आहेत बाजारामध्ये, आणि त्याचे ऑल्टरनेटिव्ह काय असू शकतात? जसं पनीर असेल किंवा फळं असतील, तर ते आहेच, म्हणजे त्यात असते भेसळ. हां, सगळीकडे भेसळ खूप आहे. आणि हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे की आवश्यकता आहे प्रोटीनची, मी त्यात दुमत नाही, परंतु हे गरजेचं नाही की नॉनव्हेज मधूनच तुम्हाला प्रोटीन मिळते. ज्यावेळेला मी एवढं सगळं रन करत होतो त्यावेळेला सगळेजण मला पहिल्यांदा कोणी भेटला की तेच प्रश्न पहिला तेच, सर तुम्ही काय खाताय? सर तुम्ही काय खाताय? म्हटलं खाणं महत्वाचं नाही, तुमच्या डोक्यात पाहिजे तुम्हाला काय करायचं आहे. तुम्ही जर हे रन वगैरे जे मायलेज जे जास्त दिसते ते तुम्ही तुमच्या बॉडीने करण्यापेक्षा माइंडनी जास्त करू शकता. माइंडसेट जर झालं तुमचं की मला आज एवढे किलोमीटर करायचं आहे तर तेवढं किलोमीटर होऊ शकतं. पण तुम्ही फक्त खाण्याकडेच लक्ष दिलं, म्हटलं खाण्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही व्यायामाकडे लक्ष द्या. तुम्ही सुरुवात करा. आणि लोकांना हेच वाटतं, बरेचसे काही लोक म्हणायचे की तुम्ही नॉनव्हेज वगैरे खाता. मी गेले 4 वर्षापासून नॉनव्हेज स्ट्रिक्टली बंद केलं आहे, हेच दाखवायसाठी की फक्त नॉनव्हेजनीच प्रोटीन मिळतं, की नॉनव्हेज खाल्लं म्हणजेच आपण काहीतरी करू शकतो, हे सिद्ध करायसाठीच मी नॉनव्हेज गेल्या 4 वर्षापासून सोडलं आहे. स्ट्रिक्टली आता मी व्हेजिटेरियन आहे. तरीसुद्धा आहे त्या ॲक्टिव्हिटी तशाच चालू आहेत. नाही माझ्या बॉडीमध्ये काही फरक झाला आहे, म्हणजे खूप मी हे झालं, फक्त आहे ते फॅट थोडंसं कमी झालं असेल आधीपेक्षा, 5-6 वर्षापेक्षा. बाकी बॉडी वेट तेवढंच आहे. आणि प्रोटीन जर मिळायचं असलं तर आपण नॅचरल सोर्सेस जास्तीत जास्त बघायला पाहिजे. जितके नॅचरल सोर्स, फळंसुद्धा जे आहे ते आपण आजकाल कसं झालं की जे बाहेरची मिळतात फळं तर त्याच्या मागे जास्त लोक लागलेत. माझं तर हे म्हणणं हे आहे की आपण जिथे आहो, ज्या भागात आपण राहतो त्या भागात जे उगवतं ते खा. समजा आता केरळाचे लोक म्हणतील नाही आम्हाला ते गव्हानीच होते, त्यांच्या भागात ते गहू पिकत नाही, ते तांदूळ खाऊन तांदळाचे पदार्थ खाऊन ते जगू शकतात. आता पीटी उषा आपल्याला ती केवळ भातच खायची, जास्त जास्त मासे वगैरे खात असेल, मला कल्पना नाही ती व्हेज होती नॉन व्हेज होती, पण ते भातच खाऊन एवढे रनिंगचे तिने अवॉर्ड घेतले किंवा रनिंगचे रेकॉर्ड केलेत. म्हणजे असं काहीच नाही की भातच खाला. म्हणजे तुम्ही ज्या एरियात राहता त्या एरियात जे काही उगतं ते खायचं. फळांचं सुद्धा तेच, आपल्या भागात जे काही फळं पिकतात ते खा. नॉनव्हेज खाल्लंच पाहिजे असं काही नाही. आणि मी तर म्हणतो की आपला भारतीय आहार जो आपला एकदम संतुलित आहे, आणि आपल्या स्त्रिया ज्या आहेत, घरच्या स्त्रिया आहेत, त्यांना एवढं सगळं नॉलेज आहे ना, त्या इतकं छान तुम्हाला खाऊ घालतात.
त्यांनाच आपल्या घरच्या सगळ्यांची म्हणजे नवऱ्याची असो की मुलांची असो सगळ्यांची काळजी त्यांना सगळ्यात जास्त असते. त्यांना डोक्यात एकच चालू असते, यार हे आता इकडे कामाला जातात, हे रन करतात, हे व्यायाम करतात, मुलगा अभ्यास करतो, याला काय खाऊ घातलं पाहिजे हे आपल्या ज्या भारतीय स्त्रिया आहेत त्यांना खूप चांगलं माहीत आहे. त्यांनी जे प्रेमाने खाऊ घातलं ना ते सगळं प्रेमाने आपण खाल्लं तर काही कशाचीच गरज नाही कुठल्या डॉक्टरची. मी आजपर्यंत कधीच विकतचं प्रोटीन घेतलं नाही आणि रेकमेंड पण करत नाही. प्रोटीनसाठी एक आपलं एक सातूचं पीठ म्हणून येतं, घरच्या घरीच तयार करतात. ते सातूचं पीठ जर घेतलं ना तर ते त्याच्यासारखं प्रोटीन कुठेच मिळत नाही. व्हेजमध्ये येते साधं डाळ आणि गहू याच्यापासून बनवतात. त्यात त्यात जेवढं प्रोटीन मिळतं ना तेवढं कशातच मिळत नाही. काही गरज नाही तुम्हाला विकतचं प्रोटीन घ्यायची. त्यामुळे कोणी विचारलं तर तुम्ही काय खातात, मी म्हणतो ते एकच सांगतो, मी माझी पत्नी जे मला प्रेमाने बनवते आणि प्रेमाने खाऊ घालते ते मी खातो, बस. बाकी दुसरं काहीच खात नाही. ओके. ओके सर. आणि जसं तुम्ही आता म्हटलं की आपल्या भारतामध्ये तरी आयुर्वेदिक औषधी असतात ते काही म्हणजे काही जो ग्रुप असतो तो त्याला प्रेफर करतो. काही लोक असतात ते ॲलोपॅथी किंवा होमिओपॅथीकडे जातात. तर सर या तिन्हीमध्ये फरक काय आहे आणि हेल्थ कंडिशननुसार किंवा त्या बॉडीनुसार कोणतं प्रिफर करायला हवं? असं आहे की ॲक्च्युली आपलं आयुर्वेदिक शास्त्र जे आहे ते खूप पुरातन शास्त्र आहे. आणि आपल्याला सुरुवातीपासून आपल्यावर जे गुलामगिरी थोपवण्यात आली आहे तर त्यामुळे ते ज्या वेळेला इंग्रज आलेत किंवा परकीय आलेत त्यावेळेला त्यांनी आपलं जे काही होतं ते वाईट असं ठरवून आपलं सगळं आपलं वाईट ठरवण्यात आलं. वास्तविक आता आयुर्वेदात एवढं पुरातन शास्त्र आहे की त्यात तुम्हाला सगळं काही आहे. इव्हन त्यात आधीच्या याच्या सर्जरी पण होत्या. फक्त ते एक प्रूव्हनशास्त्र आहे. आपल्याला तसं काही, आपण भारतीयांकडे खूप काही आहेत परंतु आपण ते प्रूव्ह केलं नाहीत. तसं आपल्याकडे राईटअप नाहीत. आणि बाहेरच्या पाश्चात्य देशांनी काय केलं की बऱ्याचशा गोष्टी आपल्याच घेतल्या आणि त्या राईटअप करून त्याचं हे केलं, ते प्रूव्ह केलं. आणि ॲलोपॅथीसुद्धा एक नवीन शास्त्र आहे. ह्यांनी प्रूव्ड शास्त्र आहे. ह्यांनी प्रत्येक गोष्ट हे कुठली गोळी देतो त्याच्या मागचे इफेक्ट, साईड इफेक्ट्स हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यानुसार ते काय घडतं आजाराबद्दल पण तेच त्यांचं म्हणजे सध्या काळाच्या हिशोबाने तुम्ही आयुर्वेदिकसुद्धा कडे जाऊ शकता, ॲलोपॅथीकडे सुद्धा जाऊ शकता. आणि होमिओपॅथी हे कसं आहे की ते पण एक क्रॉनिक आजारासाठी चांगलं शास्त्र आहे. शास्त्र कुठलंही चांगलं आहे, फक्त तुम्ही त्यात किती निष्णात आहात त्यावर डिपेंड आहे. हे बॉडी टाईपवर नसेल का डिपेंड? बॉडी टाईपवर काही नसतं तसं काही. त्या डॉक्टरला आपल्या बॉडीचं नॉलेज असलं पाहिजे. किंवा जो डॉक्टर कुठलंही शास्त्र जो वापरतो तर त्या शास्त्रात तो निपुण असला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टरांनी जर खरोखर अजूनही आता तर आपल्याला आता गव्हर्नमेंट चेंज झालं, त्यांनी बऱ्याचशा पॉलिसी चेंज केल्या, त्याच्यानुसार आयुर्वेदवाल्यांना एवढा स्कोप आहे आता. आपलं शास्त्र जितकं डेव्हलप करता येईल, मी ॲलोपॅथी प्रॅक्टिशनर असून सुद्धा मी असं म्हणेल की आपलं आयुर्वेदिक शास्त्र जास्तीत जास्त डेव्हलप व्हायला पाहिजे. मला बरेचसे काही पेशंट म्हणतात आयुर्वेदिक लिहून द्या. मी सरळ सांगताना की मी आयुर्वेदिक शिकलो नाही. तुम्ही माझे कलिग आहेत काही, त्यांचा पत्ता देतो, त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडनं तुम्ही मेडिसिन घ्या. आहेत तुम्हाला आयुर्वेदिक खरोखर घ्यायचं तर मी जे शिकलो त्याबद्दलच मी बोलू शकतो. आणि हेच होतं आपल्याकडे की शिकायचं वेगळं आणि ट्रीटमेंट वेगळी करायची, ते नको करायला. हो. सर पण इथे असा पण एक क्वेश्चन पडतो की आयुर्वेदिक जे पण काही मेडिसिन्स असतात त्या लॉंग टर्ममध्ये एक तुम्हाला इफेक्ट दाखवतील, पण जर इमर्जन्सी सिच्युएशन असेल तर तेव्हा ॲलोपॅथी किंवा होमिओपॅथी जास्त युजफुल आहे असं म्हणजे मी ऐकलं आहे. आता ते कितपत बरोबर आहे ते तेच सांगतो ना, आयुर्वेदात सुद्धा खूप आहे. तर आधीच्या काळात ते पण त्या आपले ते धर्मग्रंथ म्हणजे शास्त्र ग्रंथ वगैरे त्यात लिहून ठेवले आहे, पण त्या ग्रंथांचा स्टडी झाला नाही प्रॉपर. त्यात सुद्धा फास्ट ॲक्शनचं सुद्धा आहे त्यात. पण तो आता इन्स्टंट आजारासाठी किंवा आजकालचं सुद्धा जे आहे ते ॲलोपॅथी सध्या बेस्ट आहे, प्रश्नच नाही. पण तू आयुर्वेदिकमध्ये सुद्धा डेव्हलप करायचं असेल तर करू शकताय. ओके. ओके. सर मला हे विचारायचं की तुम्ही ज्या काळात सुरू केलं तुमचं शिक्षण ते आत्ता जी प्रोसेस लागते मेडिकल फील्डमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी किंवा एक ओव्हरऑल त्यात करिअर बनवण्यासाठी, तर त्याबद्दल तुम्ही लोकांना काय ॲडवाईस द्याल? आम्ही ज्या वेळेला शिक्षण सुरू केलं म्हणजे मी ज्या वेळेला
शिकत होतो त्यावेळेला एक आमचा उद्देश असा होता की एक मेडिकल फील्ड हे सेवाभाव आहे, सेवेच्या दृष्टीनं आम्ही त्यात आलेलो होतो. आणि मॅक्झिमम आमच्या लोकांचं शिक्षण खूप कमी पैशात झाल्यामुळे आम्ही असं पैसा मिळेल या दृष्टीनं या क्षेत्रात आलो नाही. परंतु आत्ता लोकांना असं हेच वाटतं की डॉक्टर म्हणजे एक खूप छान पैसा कमावणारं साधन आहे, की हा व्यवसाय एक व्यवसाय केला तर हा एक पैसा कमवायचं साधन आहे असं त्यांना वाटतं. फरक एवढाच आहे की आम्ही स्वतःचं स्टेटस जपण्यासाठी थोडंसं वेल टू डू राहतो. सगळं आमचं म्हणजे राहणीमान हे ते सगळं असं एक चांगल्या प्रकारे असतं म्हणून लोकांना वाटतं की नाही यांच्याकडे ते गाडी हे ते सगळं आम्ही ठेवतो, मेंटेन करतो. वास्तविकता बँक बॅलन्स तेवढं नसतं डॉक्टरांचं. कुठल्याही बिझनेसमॅनशी जर कम्पेअर केलं किंवा साध्या फार्मासिस्ट जरी कम्पेअर केलं तरी डॉक्टरांचं बँक बॅलन्स आणि बाकी त्यांचं बँक बॅलन्स कधी जास्त असते. फक्त आम्ही वेल टू डू राहतो. आमचं समाजामध्ये एक डॉक्टरांचं एक स्टेटस आहे ते सतत जपण्यासाठी म्हणून आम्ही व्यवस्थित राहतो. पण आजकाल असं झालं आहे की लोकांना तेच वाटतं की ह्या व्यवसायात खूप पैसा मिळतोय. तर त्यामुळे काही लोक की आणि त्यामुळे येतात आणि मग कॉर्पोरेट हॉस्पिटल हे ते तयार होऊन त्यामुळे मग थोडंसं त्याचा दुरुपयोग झाल्यासारखं असं वाटतं म्हणजे मेडिकल फील्डचा. ओके. तर तुम्ही म्हणजे जे आता ज्यांना डॉक्टर व्हायचं आहे, तुम्ही त्यांना काय ॲडवाईस द्याल की त्यांनी काय विचार करून या फील्डमध्ये यावं मग? त्यांना हेच सांगायचं आहे मला की जर तुमच्या मनात सेवाभाव असेल हं, हं. तर या फील्डमध्ये या, मेडिकल फील्डमध्ये या. पैसे कमवायचं जर डोक्यात असेल तर हा फील्ड चुकूनही निवडू नका. किंवा कुठल्याही एखाद्या बिल्डरला किंवा कोणाला जर म्हटलं तुम्ही हॉस्पिटलमध्ये पैसे गुंतवत, ते कधीच गुंतवत नाहीत. यात पैसा मिळणार नाही. आणि सध्याच्या पॉलिसीज आणि गव्हर्नमेंटचे नॉर्म्स एवढे झाले आहेत की खूप नॉर्म्स पूर्ण करावं लागतात. त्यामुळे ते एक छोटं हॉस्पिटल तुम्ही चालू शकत नाही. साधारणतः 50 बेडचं हॉस्पिटल चालवायला म्हणजे आधी तर आम्ही छोटे छोटे हॉस्पिटल क्लिनिकसुद्धा व्यवस्थित चांगल्या प्रकारे चालू शकत होतो, म्हणजे घर चांगलं चालायचं. पण आता मोठे मोठे 50 बेडचे हॉस्पिटलसुद्धा चालणं अतिशय कठीण झालेलं आहे. हं, हं. कारण की नॉर्म्स तसे आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे कमवायच्या उद्देशानं जर यायचं असेल तर चुकूनही या फील्डमध्ये येऊ नका. जर तुमच्या मनात सेवाभाव असेल, खरोखर जर तुम्हाला वाटत असेल की एक मेडिकल फील्डमध्ये काहीतरी करायचं आहे, लोकांची सेवा करायची आहे, लोकांचे आजार घालवायचे आहे, तरच तुम्ही या फील्डमध्ये या. अन्यथा तुम्ही इकडे फिरकू नका. ओके, ओके. आणि सर, जसं आता हेल्थ रिलेटेड बोलायचं झालं, तर काही चेकअप्स करायचे असतात 3 ते 6 महिन्यामध्ये आणि ते एजनुसार वेगवेगळे असतात. म्हणजे जर तुम्ही तुमच्या 30मध्ये किंवा 40मध्ये, 50मध्ये तर त्यानुसार पण ते बदलतात. तर तुम्हाला काय वाटतं की लोकांनी कोणते चेकअप करायला हवे 3 ते 6 महिन्यात? एक रुटीन चेकअप ज्याला म्हणतो आपण. रुटीन चेकअप म्हणजे कसं की 2-3 महिन्याच्या आत जर तुम्हाला करायचे असले तर नॉर्मली तुमचे डॉक्टर, रेग्युलर डॉक्टरकडे किंवा फॅमिली फिजिशियनकडे जाऊन BP, पल्स ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सर्वसाधारण गोष्टी तेवढ्याच चेक करत राहा. BP, पल्स, शुगर. आणखी एक असं झालं की आता आधी आपण म्हणायचो 50 वर्षाचं काही काही आजार जे 50 वर्षानंतर येतील किंवा 40 वर्षांनंतर येतील. आता तसं काहीच राहिलं नाही. 25 वर्षांचे तरुणसुद्धा मी हार्ट अटॅकनी मेलेले बघितले. तर त्यामुळे आता ह्या वयात ह्या तपासण्या करायला पाहिजे, त्या वयात त्या तपासण्या करायला पाहिजे, असं काहीच राहिलं नाही. 25 वर्ष जरी झाले ना, किंवा आता तर बरेचशा मेडिकल फील्डमध्ये हे पण येतं की 18 वर्षात झाले तुम्ही की तुमचं रेग्युलर तुम्ही BP चेक करत राहा. BP संदर्भातले जे काही तपासण्या त्या करा. म्हणजे समजा ह्या वर्षात एकदा ज्याला कोणालाच काहीच आजार नाही त्यांनी साधारणतः लिपिड प्रोफाईल म्हणजे हार्ट संबंधित कोलेस्ट्रॉल वगैरेचे चेकअप आहे, लिव्हर फंक्शन टेस्ट, थायरॉइड फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, ह्या सगळ्या रुटीनली वर्षातून एक वेळा तरी करायला पाहिजे. त्यात जर काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर ते त्या अवधीनुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी करत राहायला पाहिजे. पण ह्या ज्या बेसिक टेस्ट आहेत वर्षातून एक वेळा कोणाला आजार नसेल तरीसुद्धा त्या करतच राहायला पाहिजे. कधी काय होईल, कारण की झालं असं आहे की आजकालचं जे आहारमान आहे ते अतिशय वाईट झालेलं आहे. लोकांचं घरी खाणं कमी आणि बाहेर खाणं वाढलेलं आहे. जंक फूड खूप आहे. पॅकिंगचे फूड जे आपण वापरतो ते कधी तयार केलेलं असते आणि ते नुसतं स्टोअर करून त्याचं तुमच्या शरीरावर काय हानी होते आणि ते प्रिझर्व करण्यासाठी त्यात तुम्ही काय केमिकल वापरतात काही माहीत नसते. त्या केमिकल तुमच्या शरीरात जाऊन त्याचं हानी होणारच, काही ना काही हानी होणारच आहे त्याचं. तर त्यामुळे सुद्धा आजार खूप वाढलेले आहेत. आपल्याला माहीत नसेल किंवा सगळ्यांना तसं माहिती आहे तरी पण लोक दुर्लक्ष करतात. डायबिटीस हे वर्ल्डचं कॅपिटल भारत झालं आहे. सगळ्यात जास्त डायबिटीसचे पेशंट भारतात आहे. अरे वा.
का तर हे लोकांच्या सवयीमुळे बाहेर खाण्याच्या. आधी कसं की पार्टी किंवा फंक्शन हे ते मोजके लोक काही करायचे, ज्यांचं सॅलरी किंवा जे खूप हाय टू डू म्हणजे हाय क्लासचे लोक आहेत ते करायचे. आता सर्वसाधारण कोणीही एक नोकरीला कुठल्याही नोकरीला लागला हम्म. तरी सुद्धा पगार झाला की मित्रमंडळी घेऊन ते बाहेर हॉटेल ढाब्यावर इकडे तिकडे पार्टी करताना दिसतात. तर त्यामुळे आजारपण खूप वाढलेले आहेत. सर आत्ता आपण डायबिटीजबद्दल बोललो, तर मी असं पण ऐकलंय की डायबिटीज हे टेन्शनमुळे क्रिएट होणारा रोग आहे. तर आतापर्यंत म्हणजे मला असं वाटायचं की ते शुगरमुळे होतं. तर शुगरमुळे किती प्रमाणात होतो आणि टेन्शनमुळे क्रिएट झालेली शुगर त्यामुळे होतो, म्हणजे यातला मला फरक सांगा. कसं आहे, कुठलाही आजार जो होतो तो आपण बेसिक हे बघायला पाहिजे, कुठल्या अवयवाचा आजार आहे, कुठल्या अवयव आपलं नुकसान कुठल्या अवयवाला झालं त्याच्यामुळे ते होतं ते बघायला पाहिजे. डायबिटीस जनरली कसं की इन्सुलिन जर आपलं शुगर जे काही आपण खातो ते कंट्रोल करायचं काम इन्सुलिन करते. इन्सुलिन तयार होते पँक्रियाजमध्ये. पँक्रियाजची काळजी आपण घ्यायला पाहिजे. लोक फक्त शुगर वाढली शुगर बंद करा, पण ते इकडे तेलकट तळलेले पदार्थ बाहेरचं सगळं काही खातात. टेन्शनमुळे पण टेन्शनमुळे पण तुमचं पॅन्क्रियाजवर इफेक्ट होऊन त्याचं इन्सुलिनचं प्रमाण कमी होऊ शकतं. तर टेन्शन आहे त्याचे कारणं बरेच आहेत डायबिटीस होण्याचे. तर असे ते सगळं बघायला पाहिजे की नुसतं शुगर वाढली म्हणजे शुगर बंद करणे हेच नाही. तुमचं तेलकट तुपकट तुमचं राहणीमान सगळ्यात महत्त्वाचं चेंज करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही काही सिडेंटरी लाईफस्टाईल असेल तुमची, तुम्ही काहीच करत नसणार, नेहमी गोड खात नाही फक्त, तसं म्हटल्यानं होत नाही. तसं म्हटल्यानं शुगरपासून टाळू शकत नाही तुम्ही, डायबिटीस टाळू शकत नाही. तर तुमचं राहणीमान सुद्धा चेंज तुम्हाला करणं खूप आवश्यक आहे. कमीत कमी जसं मगाशी सांगितलं त्याच्यामुळे कमीत कमी 1 तास स्वतःसाठी द्या सकाळी उठल्या. बाकी दुनिया नंतर. तुम्ही आहात तर दुनिया आहे, नाही तर कोणी नाही. हो. तर सर तरी सुद्धा म्हणजे एक काय प्रिकॉशन घेऊ शकतो एखादा व्यक्ती, जर त्याला असं वाटत असेल की डायबिटीज नको व्हायला, तर म्हणजे लहान वयापासूनच तो काय करू शकतो? जसं आता काही लोकांना आवडतं, मिठाई खायला जास्त आवडतं, तर फक्त मिठाई खाणं टाळून किंवा तेलकट तुपकट टाळूनच होईल, की काय त्याला वेगळं अजून करावं लागेल? कसं असते की जर तुम्ही खूप टेन्शनमध्ये, नाही मला हे नाही खायचं, मला ते नाही खायचं, अशा याच्यात सुद्धा जगला तरी मन मारून जगल्यासारखं होतंय. माझं सगळ्यांना एकच फॉर्म्युला आहे, सगळ्यांना एकच सांगणं आहे, एन्जॉय द लाईफ बट मस्ट बी रेडी फॉर त्याच्या परिणामासाठी म्हणा. जर तुम्ही आज काही गोड प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं, गोड म्हणा का तेलकट किंवा पार्टी केली, दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही कॅलरीज बर्न करा. किंवा खूपच जास्त प्रमाणात झालं असेल तुमचं आजचं खाणं, तर दुसऱ्या दिवशी फक्त फलाहार घ्या, फळं खा फक्त. बॅलन्स करायचं. बॅलन्स करा. लाईफ बॅलन्स करणं खूप महत्त्वाचं आहे. तर सर आता आपण या सगळ्या मुद्द्यांबद्दल बोललो, तर लास्ट क्वेश्चन हा की तुम्ही तुमच्या रनिंग जर्नीबद्दल सांगा. जे तुम्ही सांगितलं की 2020 नंतर तुम्ही चालू केलंय. तर यामध्ये असा पण एक प्रश्न येतो सर, की मी ऐकलं असं की ज्या लोकांना व्हेरिकोज वेन्स आहेत किंवा काही लोकांना बॅक पेन पण होतं, मग ते रनिंग नाही करू शकत, किंवा काही लोकांचा हार्टचा पण मुद्दा असतो, तर पण त्यांना रनिंग करायची आहे, तर त्यांनी किती बेसिक करायला हवी आणि कोणी रनिंग करू नये आणि कोणी कोणते पर्टिक्युलर जे एक्सरसाइज आहेत ते करू नये, असं पण मला विचारायचं आहे. हे सगळं ॲक्च्युली कसं आहे की माइंडसेटच आहे. तू एक वेळ हे डोक्यात भरून ठेवलं असतं की मी हे करू शकत नाही, मी ते करू शकत नाही, जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे. पण वास्तविक आता तुम्हाला तसं जर तुमच्या माणसांमध्ये एवढं काही आहे, आपण जे काही वापरतो ना आपल्यातलं पॉवर किंवा तुमची कॅपॅसिटी जे वापरतो ना, आपण हार्डली 15 to 20% आपली कॅपॅसिटी वापरतो. तुमच्या कॅपॅसिटी तुम्ही 25% जरी कॅपॅसिटी तुम्ही वापरली तर तुम्ही कितीतरी प्रमाणात जे काही तुमचं आउटपुट आहे ते देऊ शकता. रनिंगमध्ये असो किंवा आणखी कुठल्याही कार्यात असो, म्हणजे इव्हन तुम्ही कुठलंही कार्य करत असाल तर तुम्ही त्यात तुमचं फक्त शरीरातलं 10 to 15% देत आहे. तुम्ही जर थोडंसं इंटेन्सिटी वाढवली तुमच्या कार्याची तर तुम्ही कितीतरी पर्सेंट तुम्ही जास्त देऊ शकता. म्हणजे मी जर ठरवलं तर मी रोज 21 किलोमीटर करू शकतो. माझं ॲक्च्युली मॅरेथॉनचं सुरुवात म्हणजे असं झालं, मॅरेथॉन म्हणजे ॲक्च्युली कसं असते की 42 किलोमीटर रफली सांगायचं, 42 किलोमीटरला मॅरेथॉनर म्हणतात. वास्तविक कोणी आजकाल असं झालं की किती थोडंफार 21 किलोमीटरला हाफ मॅरेथॉन असतं. तर माझ्याकडे एक पेशंट यायची की
चांगली रनर होती, तिने मॅरेथॉन केलेली होती. तर ती सांगायची की सर जिथपर्यंत तुम्ही तोपर्यंत मी रोज करायचं 21 म्हणा 30 किलोमीटर 35, जिथपर्यंत तुम्ही 42 किलोमीटर करत नाही तोपर्यंत तुम्ही मॅरेथॉनर तुम्हाला म्हणता येणार नाही. आणि 42च्या पुढे गेलं त्याला अल्ट्रा मॅरेथॉनर म्हणतात. तर मी त्यावेळेला मग ठरवलं मला आता मॅरेथॉन करायची आता, म्हणजे 42 किलोमीटर करायचं आहे. बरेचदा बघायचं 30पर्यंत जायचं 35पर्यंत जायचं, पण ते थकवा यायचा, पुढे पळू शकत नव्हतो. म्हणून ज्यावेळेला माझा 26 जानेवारीला माझा बर्थडे आहे, तर त्याच्यानुसार मी एक पुण्यातलाच एक रनर आहे, तो डेली 42 किलोमीटर डेली करायचा रोज सकाळी. त्याच्यासोबत त्याचं वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पण नाव गेलेलं आहे. तर त्याचा 26 जानेवारीला त्या दिवशी त्याचा शेवटचा डे होता 42 किलोमीटरचा. आणि तो जर रन केला त्यांनी तर त्याचं वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जाणार होतं. 61 वेळा केलं तर तो डेली कंटिन्युअस 61 वेळा केलं तर तो वर्ल्ड रेकॉर्ड त्याचा होणार होता. तर त्या दिवशी मी ठरवलं की मला आता ते त्याच्यात जॉईन व्हायचं. माझा बर्थडे पण आहे आणायचे, त्या बर्थडेच्या दिवशी मला 42 करायचं आहे. आणि मी रजिस्ट्रेशन केलं त्याच्याकडे 3-4 दिवसाआधीच. आणि नेमकं मला ॲक्च्युली काहीतरी खाण्यापिण्यात आलं असेल, लूज मोशन सुरू झालेत. पण मी माझ्या मनाचा जिद्द सोडली नाही आणि मी त्या दिवशी त्याच्याकडे रन करायला गेलोच आणि ते कंप्लीट केलं आहे. ते जसं मनाचं जिद्द असं ठेवली तुम्ही तर तुम्ही काहीही करू शकता. वास्तविक आता माझा 96मध्ये ॲक्सिडेंट झाला. माझ्या दोन्ही पायामध्ये रॉड आहेत. अरे तर ते सगळेजण तेच विचारतात तुम्ही रॉड असून सुद्धा कसे पळू शकता, की तुम्हाला दुखत नाही का? तर त्यांना सगळ्यांना हेच सांगत असतो की दुखणं हे डोक्यात असते, जे तिथं आहे तिथं काही दुखणं नसते. तुम्ही तसं शरीराला घडवलं तर त्याच्यानुसार तसं होऊ शकतं. तर डॉक्टर सरांनी जसं सांगितलं की काही पण जरी झालं तर सगळ्यात आधी डॉक्टरला येऊन विचारायचं की कोणते चेकअप्स करायचे किंवा कोणत्या गोळ्या घ्यायच्या आहे. आणि दुसरं की जे पण काही काय म्हणतात लिमिटेशन्स असतात ते आपल्या डोक्यात असतात. आपण जर ठरवलं तर आपण रोज 1 तास एक्सरसाइज करू शकतो. तर नक्की करा. आणि सर थँक्यू की तुम्ही बरीच माहिती दिली आमच्या ऑडियन्सला, कारण जनरल पब्लिकला बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या माहीत नसतात. तर आता हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचेल ते नक्की एक्सरसाइज करतील अशी आशा बाळगतो. आणि आम्ही तर माझा पण उद्देश तोच आहे की जनसामान्यात हेल्दी राहण्यात खूप गरजेचं आहे. लोकांनी हेल्दी संदेश ऐकायचा आणि हेल्दी राहण्याचं जे काही सल्ले असतील ते प्रामाणिकपणे ऐकायचे आणि ते ॲक्टिव्हेट व्हायचं. आणि थँक्यू सो मच. तुम्ही आमच्या चॅनलला एवढं भरभरून प्रतिसाद देताय आणि आम्ही वेगवेगळे पॉडकास्ट तुमच्यासाठी घेऊन येतोय. पुढे पण येत राहू. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा राहुल देवकते प्रोडक्शन्सला.